नमस्कार मित्रहो, तुम्ही पाहताय हवामान अंदाज न्यूज चॅनल। आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रहो, जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर जानेवारी महिन्यात मात्र किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे देशात थंडी कमी राहील। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यात किमान सरासरीपेक्षा तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। जानेवारी महिन्यात पूर्व भारतात, मध्य भारताचा व उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने डिसेंबर महिन्यात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती। मात्र पावसाळ्यातील वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या अभावामुळे महिना अखेर थंडीचा पुन्हा गायब झालेली होती। जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्याने थंडी कमी राहण्याचे संकेत आहेत। महाराष्ट्रातही काही उत्तर भाग वगळता उर्वरित भागात थंडी ही सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। म्हणजेच काय तर जानेवारी महिन्यात थंडी ही कमी जाणवेल अशी शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा पावसाची शक्यताही आहे। या काळात देशात 69.7 मिलीमीटर पाऊस पडतो। उत्तर भारतात व राज्यात पावसाचं प्रमाण अधिक असतं। ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान देशात 117.4 मिलीमीटर म्हणजे 97% पाऊस हा या हंगामात पाऊस पडतो। तर पावसाची सरासरी 96% असून यंदा राज्यात 90.9 मिलीमीटर म्हणजे 94% पाऊस झाला। केवळ डिसेंबर महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरी 6 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा या डिसेंबरमध्ये राज्यामध्ये 2.3 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत पाऊस हा 49%ची तूट झालेली दिसून आली आहे। थोडक्यात काय तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला। तसेच जानेवारी महिन्यात राज्यातील बहुतांशी भागामध्ये तापमान हे जास्त राहण्याची शक्यता म्हणजेच किमान तापमान जास्त राहील। त्यामुळे जानेवारी महिन्यात राज्यात बहुतांशी भागामध्ये थंडी ही कमी जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। आता जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज असला तरी काही अभ्यासकांच्या मते या कालावधीमध्ये देशभरात सरासरी तापमान हे जास्त असू शकते। म्हणजेच गेल्या 2 वर्षाचे प्रमाण रब्बी पिकांना वाढलेलं उष्णतेचा फटका बसू शकतो असं काही हवामान अंदाजांचं म्हणणे आहे। हवामान विभागाने तुर्तास तरी कुठलाही अंदाज दिलेला नाही, परंतु पुढच्या टप्प्यामध्ये हवामान विभाग हा अंदाज देईल याची दाट शक्यता आहे। आता एकूणच हवामान विभागाने जो अंदाज दिला आणि आपल्या भागात जी परिस्थिती आहे यामध्ये साम्य आहे का? आपल्याला आपल्या भागामध्ये थंडी आहे का किंवा उष्णता जास्त जाणवते का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या या हवामान अंदाज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।